Welcome students, myself Professor Vikrant Palatsha welcome you all in my YouTube channel Professor Vikrant Palatsha Education Hub. So today in this video we are going to learn the unit number 4 of the FY BCom Financial Accounting 1 syllabus, that is royalty accounts. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण FY BCom सिलेबस मधील फायनान्शियल अकाउंटिंग 1 या विषयाच्या युनिट क्रमांक 4 रॉयल्टी अकाउंटचा आपण अभ्यास करणार आहोत. सो लेट्स बिगिन. सुरुवात करूयात. सो इन दिस युनिट वी आर गोइंग टू लर्न दीज ऑल पॉइंट्स. या युनिट मध्ये हे सर्व पॉइंट्स आपण अभ्यासणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू अंडरस्टँड द मीनिंग ऑफ रॉयल्टी. रॉयल्टी म्हणजे काय, टाइप्स ऑफ रॉयल्टी, रॉयल्टीचे विविध प्रकार कुठले, इम्पॉर्टंट टर्म्स इन रॉयल्टी, काही ज्या महत्त्वाच्या टर्म्स आहेत रॉयल्टी मध्ये त्याचा देखील आपण अभ्यास करणार आहोत. अकाउंटिंग एंट्रीज अँड प्रिपरेशन ऑफ लेजर अकाउंट्स. रॉयल्टी अकाउंट तयार करताना कोणत्या एंट्री लेसी आणि लेसरच्या बुक मध्ये रेकॉर्ड करायच्या, त्याच प्रकारे कुठल्या प्रकारचे लेजर अकाउंट्स आपल्याला या ठिकाणी तयार करायचे आहेत हे सुद्धा आपण बघणार आहोत. अँड फायनली वी आर गोइंग टू सॉल्व द न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स रिलेटेड टू द रॉयल्टी. आणि मग आपण प्रत्यक्ष पद्धतीने रॉयल्टीचे प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व करणार. सो फर्स्ट ऑफ ऑल नाउ वी आर गोइंग टू नो व्हॉट इज अ रॉयल्टी. रॉयल्टी म्हणजे काय. सो रॉयल्टी रेफर्स टू अ कॉन्ट्रॅक्च्युअल पेमेंट बाय अ पर्सन फॉर द यूज ऑफ असेट्स बिलॉंगिंग टू अनदर पर्सन. रॉयल्टी म्हणजे काय, तर रॉयल्टी म्हणजे थोडक्यात ज्या असेट इतर व्यक्तीचे आहे, म्हणजे जो व्यक्ती असेटचा मालक आहे त्या व्यक्तीचा असेट इतर दुसरी व्यक्ती कॉन्ट्रॅक्ट बेसिसने यूज करत असते आणि या कॉन्ट्रॅक्ट बेसिसने यूज करण्यासाठीचं पेमेंट जे असेटच्या खऱ्या मालकाला म्हणजे रियल ओनरला केलं जात असतं त्यालाच या ठिकाणी काय म्हटलं जातं, दॅट इज कॉल्ड ॲज अ रॉयल्टी. त्यालाच आपण म्हणत असतो रॉयल्टी. The payment includes royalty for the use of intangible assets such as copyrights, trademarks or franchisee model agreements. Generally, royalty मध्ये कुठल्या पेमेंटचा समावेश होतो, तर त्यामध्ये कॉपीराइट्स असतील, ट्रेडमार्क्स असतील, फ्रँचायझी मॉडेल ॲग्रीमेंट्स असतील, तर या सर्वांचा समावेश रॉयल्टी पेमेंट मध्ये होत असतो. Royalty means a periodical payment made towards the use of certain fixed asset by the user to its owner. फिक्स असेटचा जो युजर आहे त्या युजरने फिक्स असेटच्या ओनरला मालकाला दिलेलं पिरियडिकल पेमेंट म्हणजेच रॉयल्टी. सो फ्रॉम दिस डेफिनेशन हियर वी अंडरस्टँड व्हॉट वी अंडरस्टँड, द रॉयल्टी इज अ पिरियडिकल पेमेंट. म्हणजे काय, ठराविक कालावधीमध्ये केलं जाणारं पेमेंट. Who made this payment to whom? कोण करत असतं बरं हे पेमेंट कुणाला, तर युजर. कुणाला करतो हे पेमेंट, ओनरला. बट फॉर वाय, कशासाठी, बिकॉज युजर इज युजिंग द फिक्स असेट ओन बाय द ओनर फॉर द कमर्शियल पर्पज अँड देअरफॉर द युजर मेड द पिरियडिकल पेमेंट्स रिलेटेड टू दिस टू द ओनर ऑफ द असेट अँड देअरफॉर सच पिरियडिकल पेमेंट इज कॉल्ड एज द royalty. Okay, so this is the meaning as well as the definition of the royalty. Now the next point we are going to study types of royalty. From the last slide what we understood by the meaning of royalty, royalty is a periodic payment based on output or sales for the use of certain asset or like mine, copyright or patent to its owner. So in the previous slide we have discussed the definition of the royalty. मागच्या स्लाइड मध्ये आपण रॉयल्टीची डेफिनेशन त्या ठिकाणी बघितली. What we understood from that royalty is a periodical payment made by the user to the owner for the use of fixed asset. फिक्स असेटचा यूज करण्यासाठी युजरने ओनरला जे पिरियडिकल पेमेंट केलेलं असतं त्या पेमेंटला या ठिकाणी काय म्हटलं जात असतं, दॅट इज कॉल्ड एज अ रॉयल्टी. अँड दिस पिरियडिकल पेमेंट दॅट इज बेस्ड ऑन द आउटपुट ऑर सेल. आणि हे पिरियडिकल पेमेंट कसं केलं जातं, कशाच्या माध्यमाने कॅल्क्युलेट केलं जातं किंवा हे पेमेंट कशावर बेस आहे, तर हे पेमेंट बेस आहे सेल्स आणि आउटपुट. म्हणजे जी असेट युजरने यूज केलेली असेल
त्या असेट पासून त्याला काय आउटपुट मिळालं किंवा त्या असेट्स पासून त्याने किती सेल्स त्या ठिकाणी केलेले आहेत याला आधारून, याला बेस धरून या ठिकाणी रॉयल्टीचं पेमेंट केलं जात असतं. So when we are going to describe the royalty, the types of royalty, at that time there are 3 types of royalty. ज्यावेळेस आपण रॉयल्टीचे प्रकार या ठिकाणी अभ्यासतो तर आपल्याला रॉयल्टीचे एकूण 3 प्रकार या ठिकाणी दिसून येत असतात. फर्स्ट ऑफ ऑल मायनिंग रॉयल्टी, देन पेटंट रॉयल्टी अँड देन कॉपीराइट रॉयल्टी. किती प्रकार आहेत या ठिकाणी रॉयल्टीचे? 3. मायनिंग रॉयल्टी आहे, पेटंट रॉयल्टी आहे आणि कॉपीराइट रॉयल्टी आहे. सो मायनिंग रॉयल्टी मीन्स व्हॉट? Where the owner of a mine allows another the right to extract minerals from the mines. माइन म्हणजे काय? मराठीत काय म्हणतो आपण त्याला? खाण. कोळशाची खाण असेल, पेट्रोलियमची खाण असेल, सोन्याची खाण असेल, चांदीची खाण असेल. तर जो कोणी ओनर असेल माइनचा, तो ओनर काय करतो? युजरला राईट ट्रान्सफर करतो. कशाचे राईट ट्रान्सफर करतो? तर माइन्स मधनं जे काही मिनरल्स असतील ते मिनरल्स एक्स्ट्रॅक्ट करण्याचे राईट्स त्या ठिकाणी ट्रान्सफर करत असतो. अँड देअरफॉर द युजर इज एक्स्ट्रॅक्टिंग द मिनरल्स इन द फॉर्म ऑफ आउटपुट, and therefore the payment made by the user related to this to the owner of the mine, that is called as the mining royalty. आणि जे अधिकार त्या ठिकाणी ओनरने युजरला दिलेले आहेत मिनरल एक्स्ट्रॅक्ट करण्याचे, त्यापासनं जे काही आउटपुट मिळणार आहे त्या आउटपुटला बेस धरून, आधार धरून या ठिकाणी जो माइनचा ओनर आहे, जो माइनचा युजर आहे तो माइनच्या ओनरला त्या ठिकाणी पिरियडिक पेमेंट करेल आणि त्याला काय म्हटलं जाणार आहे? मायनिंग रॉयल्टी. ओके. The next one, that is what? Patent royalty. So where the rights such as patent or copyrights are licensed in favor of another. समजा एखादी गोष्ट की ज्याचं नव्याने इनोव्हेशन झालेलं आहे आणि त्याचं पेटंट जो कोणी इन्व्हेंटर आहे त्याने गव्हर्नमेंटकडे रजिस्टर केलेलं असेल, त्याच प्रकारे त्याद्वारे त्याला कॉपीराइट आणि त्या इनोव्हेशनचं पेटंट मिळालेलं असेल, तर हे कॉपीराइट आणि पेटंट हा व्यक्ती काय करतो की ज्याला त्या व्यक्तीला जे लायसन्स मिळालेलं आहे ते लायसन्स इतर दुसऱ्या व्यक्तीला ट्रान्सफर करतो. दिस इज कॉल्ड ॲज अ पेटंट रॉयल्टी. यालाच आपण काय म्हणत असतो? पेटंट रॉयल्टी. अँड फायनली कॉपीराइट रॉयल्टी, वेअर an author, artist or designer gives exclusive rights to another to copy the work. म्हणजे एखादा लेखक आहे, एखादा आर्टिस्ट म्हणजे कलाकार असेल, एखादा डिझायनर असेल, तर या डिझायनरने, आर्टिस्टने, ऑथरने जे काही स्वतः डेव्हलप केलेली कला असेल, आर्ट असेल, त्याच्या यूजचे राईट हे आर्टिस्ट, ऑथर किंवा डिझायनर इतर व्यक्तीला कॉपी करण्यासाठी देत असतात. दॅट इज कॉल्ड ॲज अ कॉपीराइट. अँड रिगार्डिंग दॅट द रॉयल्टी इज पेड, that kind of royalty is called as the copyright royalty. So therefore these are the 3 types of royalty. What are those? Mining royalty related to the extraction of the minerals and the payment is made, that is called as the mining royalty. Patent royalty, the invention that is registered with the government and the license of that invention is transferred to other person for the use. In relation to that the royalty is paid is called as a patent royalty. And finally copyright royalty, the work, the right related to the work, that is author, artist and designer transferring to other person for the copying and earning the income related to that the royalty is paid, that is called as a copyright royalty. Okay, so these are the 3 types of royalties. Okay. Now next, what are the important terms comes under the royalty? आता कुठल्या ज्या महत्वपूर्ण टर्म्स आहेत जे रॉयल्टी अंतर्गत येणार आहेत? These terms are very very important. Why? Because when we are going to solve the practical problem, at that time all these terms will be there in your practical problem. ज्या वेळेस प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आपण या ठिकाणी सॉल्व करणार आहोत तर त्या प्रॅक्टिकल प्रॉब्लेम मध्ये या सर्व टर्म त्या ठिकाणी असणार आहेत. Therefore understand it very seriously. त्यामुळे व्यवस्थित प्रकारे हे समजून घ्या. सो फर्स्ट ऑफ ऑल, लेसर, ही इज द ओनर और लँडलॉर्ड ऑफ द प्रॉपर्टी और फिक्स असेट. रॉयल्टी मध्ये जी प्रॉपर्टी, फिक्स असेट यूज करण्यासाठी ट्रान्सफर केली जाणार आहे त्या प्रॉपर्टी किंवा फिक्स असेटच्या मालकाला या ठिकाणी लँडलॉर्ड म्हटलं जातं किंवा लेसर असं म्हटलं जातं.
लेसी, he is the one who has taken asset from the lessor for utilization purpose. दुसरी concept काय? Lessee. Lessee is what? Lessee is the person who has taken the asset from the owner or from the lessor for the utilization. लेसी ही अशी व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीने लेसर म्हणजेच ओनर कडनं असेट ही कमर्शियल युटिलायझेशन साठी घेतलेली असेल. क्लियर? द नेक्स्ट, रॉयल्टी अग्रीमेंट. It is the agreement which binds the lessor and lessee by the terms and conditions of royalty. So regarding the terms and conditions, the contract or the agreement that is made between the lessor and lessee is called as the royalty agreement. रॉयल्टीच्या अटी आणि शर्तीसाठी लेसर आणि लेसी यांच्यामध्ये जो कॉन्ट्रॅक्ट झालेला असतो किंवा त्या ठिकाणी ॲग्रीमेंट तयार झालेला असतं त्याला या ठिकाणी काय म्हटलं जातं? रॉयल्टी ॲग्रीमेंट. क्लियर? द नेक्स्ट, रेट ऑफ रॉयल्टी. इट इज द रेट पर युनिट ऑफ आउटपुट ॲट विच द लेसी इज रिक्वायर्ड टू पे रॉयल्टी टू द लेसर. So in the definition of the royalty we have discussed, royalty is paid according to the output or sales made from the asset. म्हणजे जी असेट लेसर कडनं लेसीला ट्रान्सफर झालेली असेल त्या असेट पासनं मिळवलेले आउटपुट किंवा त्या असेट पासनं मिळवलेलं सेल्स याच्या पासून जे काही आउटपुट याच्यापासून जे काही सेल्स प्राप्त झालेले आहेत त्याद्वारे रॉयल्टी ही कॅल्क्युलेट केली जाते. त्यामुळं आउटपुट किंवा सेल्सला अनुसरून ज्या रेटने रॉयल्टी ही लेसीकडनं लेसरला पे केली जाणार आहे त्या रेटला आपण या ठिकाणी काय म्हणणार आहोत? रेट ऑफ रॉयल्टी. क्लियर? अंडरस्टूड? द नेक्स्ट, मिनिमम रेंट. दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट इन एव्हरी प्रॉब्लेम. दिस अमाउंट इज देअर. A type of assurance offered by the lessee to the lessor in line with the lease agreement in the case of deficit of output, production or sale is known as minimum rent, fixed rent or dead rent. तर रॉयल्टीच्या पिरियडमध्ये असं होऊ शकतं की समजा आउटपुट त्या ठिकाणी कमी असेल, प्रोडक्शन त्या ठिकाणी कमी असेल, सेल्स जर त्या ठिकाणी कमी असेल तर लेसीकडनं लेसरला जी रॉयल्टी दिली जाईल त्याची अमाऊंट सुद्धा कमी असू शकते. मग या सिच्युएशन मध्ये नुकसान कोणाचं होणार आहे? तर नुकसान होणार आहे लेसरचं, कारण की लेसी कमी रॉयल्टी त्या ठिकाणी पे करेल. म्हणून लेसरला कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ नये म्हणून ज्या रेंट पेमेंटचं ॲश्युरन्स लेसीकडून लेसरला दिलं जात असतं त्याच रेंटला या ठिकाणी काय म्हटलं जात असतं? मिनिमम रेंट. ओके. अँड द अनदर नेम ऑफ द मिनिमम रेंट इज फिक्स रेंट और डेड रेंट और रॉक रेंट. मिनिमम रेंटलाच आणखी आपण काय म्हणत असतो? फिक्स रेंट, डेड रेंट किंवा रॉक रेंट. क्लियर? अंडरस्टूड? द नेक्स्ट, शॉर्ट वर्किंग. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट. In every problem we have to calculate these two types of short working, that is recovered short working, suffered short working. अत्यंत महत्वाची कन्सेप्ट रॉयल्टीच्या दृष्टीने. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये आपल्याला दोन प्रकारच्या शॉर्ट वर्किंग त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करायची आहे. पहिली आहे रिकवर्ड शॉर्ट वर्किंग, दुसरी आहे सफर्ड शॉर्ट वर्किंग. सो फर्स्ट ऑफ ऑल, what is short working? That we are going to understand. In royalty accounts, short working is the amount by which the minimum rent exceeds the actual royalty. शॉर्ट वर्किंग ही अमाउंट काय आहे? ज्या वेळेस मिनिमम रेंट हा रॉयल्टी पेक्षा जास्त असेल त्यावेळेस जी अमाउंट फाइंड आउट होते आपल्याला त्या अमाउंटला आपण काय म्हणत असतो? शॉर्ट वर्किंग. सो शॉर्ट वर्किंग इज इक्वल टू मिनिमम रेंट मायनस रॉयल्टी. क्लियर? इट इज कॅल्क्युलेटेड बाय सबस्ट्रॅक्टिंग द ऍक्च्युअल रॉयल्टी फ्रॉम द मिनिमम रेंट. कशी कॅल्क्युलेट केली जाते शॉर्ट वर्किंग? मिनिमम रेंट मधनं ऍक्च्युअल रॉयल्टीची अमाऊंट वजा करून जी काही अमाऊंट आपल्याला फाइंड आउट होणार आहे त्याला आपण म्हणत असतो शॉर्ट वर्किंग. देर आर टू टाइप्स ऑफ शॉर्ट वर्किंग. त्या ठिकाणी शॉर्ट वर्किंगचे दोन प्रकार आहेत. फर्स्ट ऑफ ऑल, रिकवर्ड शॉर्ट वर्किंग. व्हॉट इज दॅट? वेन रॉयल्टी एक्सिड्स मिनिमम रेंट. ज्या वेळेस रॉयल्टी ही मिनिमम रेंट पेक्षा जास्त असेल त्यावेळेस ज्या शॉर्ट वर्किंग कॅल्क्युलेट होतील त्या शॉर्ट वर्किंगला आपण या ठिकाणी काय म्हणणार आहोत? रिकवर्ड शॉर्ट वर्किंग. सेकंड, सफर्ड शॉर्ट वर्किंग. वेन मिनिमम रेट एक्सिड्स रॉयल्टी. आणि या उलट ज्या वेळेस मिनिमम रेट हा रॉयल्टी पेक्षा जास्त असेल
त्यावेळेस ज्या शॉर्ट वर्किंग कॅल्क्युलेट केल्या जातील त्या शॉर्ट वर्किंगला आपण या ठिकाणी काय म्हणणार आहोत, दॅट इज कॉल्ड ॲज द सफर्ड शॉर्ट वर्किंग. सो इन दिस वे दीज आर द टू टाइप्स ऑफ शॉर्ट वर्किंग्स इन एव्हरी प्रॉब्लेम वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट. अशा प्रकारे या दोन रिकवर्ड शॉर्ट वर्किंग, सफर्ड शॉर्ट वर्किंग आपण प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये कॅल्क्युलेट करणार. देन नेक्स्ट वन, रिकपमेंट ऑफ शॉर्ट वर्किंग और दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज रिटर्न ऑफ शॉर्ट वर्किंग. पुढचा जो पॉइंट आहे तो काय, रिकपमेंट ऑफ शॉर्ट वर्किंग, यालाच आपण काय म्हणत असतो, रिटर्न ऑफ शॉर्ट वर्किंग. सो रिकपमेंट ऑफ शॉर्ट वर्किंग इज द प्रोसेस ऑफ ऍडजस्टिंग शॉर्ट वर्किंग कॅपिटल इन रॉयल्टी अग्रीमेंट. ज्या वेळेस रॉयल्टी अग्रीमेंट मध्ये शॉर्ट वर्किंग या ऍडजस्ट केल्या जातात त्यालाच आपण काय म्हणत असतो, रिकपमेंट ऑफ शॉर्ट वर्किंग. इट अलाउज द लेसी टू रिकवर एक्स्ट्रा पेमेंट्स मेड टू द लेसर इन अर्लियर इयर्स टू मीट द मिनिमम रेंट कंडिशन. मिनिमम रेंट आपण बघितलं. मिनिमम रेंट म्हणजे काय म्हटलो आपण त्या ठिकाणी, समजा लेसरचं नुकसान टाळण्यासाठी जे अमाऊंट पे करण्याचं ॲश्युरन्स लेसीकडनं दिलं जातं त्याला आपण मिनिमम रेंट म्हणतो. त्यामुळे मिनिमम रेंटच्या कंडिशन पे करत असताना जर लेसीकडनं काही एक्स्ट्रा अमाऊंट लेसरला पे केली गेलेली असेल तर ती अमाऊंट रिकवर केली जाते. यालाच या ठिकाणी काय म्हटलं जात असतं, रिकपमेंट ऑफ शॉर्ट वर्किंग. क्लिअर. देन द लास्ट वन, स्ट्राईक, लॉकआउट्स, ऍक्सिडेंट्स एक्सेट्रा. स्ट्राईक म्हणजे काय, संप. लॉकआउट्स म्हणजे ताळेबंदी. ऍक्सिडेंट म्हणजे दुर्घटना. इन द इव्हेंट ऑफ स्ट्राईक, लॉकआउट और ऍक्सिडेंट मिनिमम रेंट कॅन बी रिड्यूस प्रोपोर्शनेटली. जर समजा त्या ठिकाणी संप, टाळेबंदी, अपघात झालेला असेल तर अपघात, संप आणि लॉकआउटच्या कालावधीचा मिनिमम रेंट लेसीकडनं लेसरला पे केला जात नाही. व्हाय, का? बिकॉज इन दॅट ड्युरिंग दॅट सिच्युएशन देर इज नो वर्क इन द कंपनी. तर समजा कर्मचारी संपावर गेले, कर्मचाऱ्यांनी फॅक्टरीला टाळेबंदी केली म्हणजे टाळं ठोकलं, कुलूप लावलं किंवा त्या फॅक्टरीमध्ये एखादा अपघात घडलेला असेल तर नक्कीच त्या कालावधीसाठी कुठलंही काम केलं जाईल का, नाही केलं जाणार. त्यामुळं त्या संबंधित कालावधीचा मिनिमम रेट या ठिकाणी पे केला जात नाही. कुणाकडनं पे केला जात नाही, लेसीकडनं लेसरला पे केला जात नाही. ओके, सो दीज आर द इम्पॉर्टंट टर्म्स इन द रॉयल्टी. इन एव्हरी प्रॉब्लेम ऑल दीज टर्म्स विल बी देअर. तर अशा प्रकारे या अत्यंत महत्वाच्या टर्म्स आहेत रॉयल्टी मधले आणि प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये या सर्व टर्म्स त्या ठिकाणी असणार आहेत. क्लिअर, अंडरस्टूड. सो दीज आर द इम्पॉर्टंट टर्म्स इन. नाउ द नेक्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट, accounting entries and preparation of ledger accounts. Now actually we have to prepare the royalty accounts, and while preparing the royalty account we have to record the accounting entries in the books of lessor as well as the lessee. ज्या वेळेस आपण अकाउंटिंग एंट्रीज करणार आहोत तर आपल्या लेसरच्या बुक्स मध्ये सुद्धा अकाउंटिंग एंट्रीज कराव्या लागतील आणि लेसीच्या बुक्स मध्ये सुद्धा आपण करणार आहोत एंट्रीज. त्या प्रकारे आपल्याला काही लेजर अकाउंट सुद्धा या ठिकाणी प्रिपेअर करायचे आहेत. नाउ व्हॉट आर द अकाउंटिंग एंट्रीज इन द बुक्स ऑफ लेसी, इन द बुक्स ऑफ लेसर वी आर गोइंग टू रेकॉर्ड ऑल दीज एंट्रीज वी हॅव टू डिस्कस नाउ. सो फर्स्ट ऑफ ऑल, before recording the accounting entries, while we are going to solve the actual problem, in every problem first of all we have to prepare the royalty working table. ज्या वेळेस आपण रॉयल्टीचे ऍक्च्युअल प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत आणि ज्या वेळेस आपण त्यामध्ये एंट्री रेकॉर्ड करू तर त्यापूर्वी प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपल्याला काय तयार करायचे, सर्वात अगोदर रॉयल्टी वर्किंग table. Now how this royalty working table is prepared, that we are going to understand here. कशा प्रकारे आता हा रॉयल्टी वर्किंग टेबल या ठिकाणी तयार केला जातो, त्याचा फॉर्मॅट काय, हा फॉर्मॅट फक्त आपण समजून घेऊया. सो फर्स्ट ऑफ ऑल इन दिस टेबल यू हॅव टू प्रिपेअर द फर्स्ट कॉलम, दॅट इज फॉर इयर. म्हणजे पहिला कॉलम तुम्ही इयर किंवा डेट साठी त्या ठिकाणी तयार करणार आहात. दुसरा रॉयल्टीज म्हणजे रॉयल्टीची अमाऊंट आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायची आहे दुसऱ्या कॉलम मध्ये ॲज पर द गिव्हन रेट ऑफ द रॉयल्टी. प्रॉब्लेम मध्ये जो काही रेट ऑफ रॉयल्टी दिलेला असेल आपल्याला त्या रेट ऑफ रॉयल्टीला अनुसरून या ठिकाणी आपण रॉयल्टीज कॅल्क्युलेट करणार आहोत. देन मिनिमम रेंट, मिनिमम रेंट आपल्याला त्या ठिकाणी दिलेला असणार आहे. ती मिनिमम रेंटची अमाऊंट आपण या ठिकाणी रेकॉर्ड करणार आहोत. अँड देन नेक्स्ट कॉलम वी हॅव टू प्रिपेअर फॉर द शॉर्ट वर्किंग. अंडर द शॉर्ट वर्किंग देर आर 3 सबs कॉलम. त्यानंतर पुढचा चौथा कॉलम असणार आहे आपला शॉर्ट वर्किंगचा आणि या शॉर्ट वर्किंग मध्ये 3 सब कॉलम आहे. सपोर्ट शॉर्ट वर्किंग आताच आपण बघितलं, वेन मिनिमम रेंट इज मोर दॅन रॉयल्टी ऍट दॅट टाइम देर आर सपोर्ट शॉर्ट वर्किंग.
Recovered short working, exactly opposite. When royalties are more than minimum rate, at that time the suffered short workings are calculated. Those we have to record here. And in the third column, return of short working. So suppose any kind of excess amount paid by the lessee to the lessor in relation to the minimum rate, that will be recovered and that will be return of that amount we have to write here as per the given conditions in the problem. Okay, and final and last column, that is for the amount payable. So how much is amount payable in a particular year as a royalty? That amount we have to record in the last column. Okay, so in this format we have to prepare the royalty working table. अशा प्रकारे आपण या फॉर्मॅट मध्ये रॉयल्टी वर्किंग टेबल या ठिकाणी तयार करणार आहोत. So when we are going to solve the problem, at that time you can practically come to know how to prepare this table. ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व करू, तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येईल की कशा प्रकारे आपल्याला हा टेबल या ठिकाणी तयार करायचा आहे. क्लियर? नाउ वी आर गोइंग टू डिस्कस द अकाउंटिंग एंट्रीज. So first of all, we are going to discuss the accounting entries in the books of lessee. So there are two situations as per the given conditions in the problem. In these two situations, we have to record the entries in the books of the lessee. Problem मध्ये दोन सिच्युएशन असू शकतात. या दोन सिच्युएशनच्या माध्यमाने आपल्याला लेसीच्या बुक मध्ये या ठिकाणी अकाउंटिंग एंट्रीज रेकॉर्ड करायच्या आहेत. तर यामधली पहिली सिच्युएशन काय आहे? व्हेन रॉयल्टीज आर लेस दॅन मिनिमम रेट. ज्या वेळेस रॉयल्टीची अमाउंट ही मिनिमम रेट पेक्षा कमी असेल तर कोणत्या अकाउंटिंग एंट्रीज या ठिकाणी रेकॉर्ड करायच्या. आली सिच्युएशन लक्षात? व्हॉट इज द सिच्युएशन? व्हेन रॉयल्टीज आर लेस दॅन मिनिमम रेट. ज्या वेळेस रॉयल्टी या मिनिमम रेट पेक्षा कमी असतील. ॲट दॅट टाइम 3 अकाउंटिंग एंट्रीज आर रेकॉर्डेड. तर यावेळेस 3 अकाउंटिंग एंट्री रेकॉर्ड होतील. फर्स्ट ऑफ ऑल, व्हेन रॉयल्टीज पेएबल ड्यू और मिनिमम रेंट ड्यू. ज्या वेळेस रॉयल्टी पेमेंट ड्यू असेल लेसी कडनं लेसरला किंवा मिनिमम रेंटचं पेमेंट ड्यू असेल लेसी कडनं लेसरसाठी, ॲट दॅट टाइम धिस एंट्री वी हॅव टू रेकॉर्ड. त्यावेळेस आपण ही एंट्री रेकॉर्ड करणार आहोत. काय बरं एंट्री आपली? रॉयल्टीज अकाउंट डेबिट, शॉर्ट वर्किंग अकाउंट डेबिट टू लँडलॉर्ड अकाउंट. काय होणार एंट्री आपली रेकॉर्ड? कशासाठी? ज्या वेळेस रॉयल्टी ड्यू आहेत त्यावेळेस ही एंट्री आपण रेकॉर्ड करणार आहोत. एंट्री आहे रॉयल्टीज अकाउंट डेबिट, short workings account debit to landlord account. Clear? Understood? So this is the first entry. Then second entry, being payment of royalties or minimum rate. Royalties payment ज्या वेळेस पेड केलेला असेल किंवा मिनिमम रेंट ज्या वेळेस पे केलेला असेल, ॲट दॅट टाइम दिस एंट्री वी हॅव टू रेकॉर्ड इन द बुक्स ऑफ द लेसी. लेसीच्या बुक मध्ये आपण ही एंट्री रेकॉर्ड करणार आहोत. वेन कशासाठी? रॉयल्टी पे करण्यासाठी किंवा मिनिमम रेंट पे करण्यासाठी. आता कुठली अमाऊंट पे होते? रॉयल्टीची पे होते की मिनिमम रेंटची अमाऊंट पे होते? हे कसं समजणार? मागच्या स्लाइड मध्ये जो आपण या ठिकाणी धिस टेबल वी हॅव डिस्कस वर्किंग टेबल, बरोबर. यामध्ये आपल्याला शेवटची अमाऊंट काय दिसते? अमाऊंट पेएबल. आता ही अमाऊंट पेएबल मध्ये आपल्याला समजणार आहे की ती अमाऊंट रॉयल्टीची पेड झाली की मिनिमम रेटची पेड झाली. ओके, त्यासाठी आपण सेकंड एंट्री लेसीच्या बुक्स मध्ये रेकॉर्ड करणार आहोत आणि एंट्री असेल आपली लँडलॉर्ड अकाउंट डेबिटेड टू बँक अकाउंट. काय एंट्री असेल? रॉयल्टी किंवा मिनिमम रेंट पे करण्यासाठी लँडलॉर्ड अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. ओके, दिस इज द सेकंड एंट्री. And the third entry, last entry, we are going to record there. Transfer royalties to profit and loss account. जे आपण रॉयल्टी कॅल्क्युलेट केलेल्या आहेत त्या कुठं ट्रान्सफर होतील? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला त्या ठिकाणी ट्रान्सफर होतील. क्लिअर? आणि त्या ठिकाणी काय असेल? एंट्री प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू रॉयल्टीज अकाउंट. काय एंट्री आपली? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू रॉयल्टीज अकाउंट. सो these 3 entries are recorded in the books of lessee when royalties are less than minimum rate. ज्या वेळेस रॉयल्टी या मिनिमम रेंट पेक्षा कमी असतील त्यावेळेस या 3 एंट्रीज त्या ठिकाणी लेसीच्या बुक मध्ये रेकॉर्ड केल्या जातील. फर्स्ट ऑफ ऑल, फर्स्ट एंट्री रॉयल्टीज पेएबल ड्यू. द एंट्रीज रॉयल्टीज अकाउंट डेबिट, शॉर्ट वर्किंग अकाउंट डेबिट टू लँडलॉर्ड अकाउंट. सेकंड एंट्री फॉर द पेमेंट ऑफ रॉयल्टीज और मिनिमम रेट, लँडलॉर्ड अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. अँड लास्ट एंट्री, transfer of royalties to
P&L account. The entry is P&L account debit to royalties account. Understood? Now again we are going to record the entries in the books of the lessee, but situation change. आता लेसीच्याच बुक मध्ये आपण एंट्री तयार करत आहोत. काय पण या ठिकाणी सिच्युएशन मात्र चेंज झालेली. काय सिच्युएशन आपली? when royalties are more than minimum rate. आता या ठिकाणी रॉयल्टीज या मिनिमम रेट पेक्षा जास्त आहेत. मागच्या सिच्युएशन मध्ये रॉयल्टीज या मिनिमम रेट पेक्षा कमी होता. सो इन दिस सिच्युएशन यू हॅव टू रेकॉर्ड द 3 or 4 एंट्रीज. कमीत कमी 3 किंवा जास्तीत जास्त किती एंट्री रेकॉर्ड करायची आहेत या सिच्युएशन मध्ये? 4. यामध्ये पहिली एंट्री काय? वेन रॉयल्टीज पेएबल ड्यू और मिनिमम रेंट ड्यू. ज्यावेळेस रॉयल्टीज पेएबल या ड्यू, रॉयल्टी या ड्यू आहेत, मिनिमम रेंट या ड्यू आहेत. आता या ठिकाणी एंट्री नंबर 1 फक्त चेंज होणार, नंबर 2 आणि नंबर 3 ही मागच्या सिच्युएशन प्रमाणेच राहणार आहे. फक्त पहिल्या एंट्रीमध्ये बदल होईल. काय बदल आहे तो? रॉयल्टीज अकाउंट डेबिट टू लँडलॉर्ड अकाउंट टू शॉर्ट वर्किंग अकाउंट. मागच्या सिच्युएशन मध्ये ही एंट्री काय होती? सी, दिस इज द एंट्री. रॉयल्टीज अकाउंट डेबिट, शॉर्ट वर्किंग अकाउंट डेबिट टू लँडलॉर्ड अकाउंट. आणि आता काय बदल काय झाला? रॉयल्टीज अकाउंट डेबिट टू लँडलॉर्ड अकाउंट टू शॉर्ट वर्किंग. मागच्या सिच्युएशनच्या एंट्रीमध्ये शॉर्ट वर्किंग अकाउंट हे डेबिट होतं, ते आता काय होते? क्रेडिट होत आहे. क्लिअर? सो दिस इज द फर्स्ट एंट्री फॉर द रॉयल्टी पेएबल और फॉर द मिनिमम रेंट ड्यू. क्लिअर? अंडरस्टूड? द नेक्स्ट एंट्री फॉर द पेमेंट ऑफ रॉयल्टीज और फॉर द पेमेंट ऑफ मिनिमम रेंट. मागच्या सिच्युएशन प्रमाणे आपल्याला ही एंट्री रेकॉर्ड करायची. रॉयल्टी पेमेंटसाठी किंवा मिनिमम रेंटच्या पेमेंटसाठी काय असणार आपली एंट्री? लँडलॉर्ड अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. क्लिअर? कशासाठी केली एंट्री? मिनिमम रेंट किंवा रॉयल्टी पेड करण्यासाठी. त्याच प्रकारे तिसरी एंट्री सुद्धा सेम मागच्या सिच्युएशन प्रमाणे, ट्रान्सफर ऑफ रॉयल्टीज टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. रॉयल्टीची अमाऊंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करण्यासाठी काय एंट्री असेल आपली? P&L account debit to royalties account, profit and loss account debit to the royalties account. Clear? Now the next entry, fourth entry, कंडिशन नुसार जर सिच्युएशन दिलेली असेल, कंडिशन दिलेली असेल तर त्यानुसार रेकॉर्ड करावं लागेल. रिकपमेंट ऑफ शॉर्ट वर्किंग और दिस इज कॉल्ड एज अ रायटिंग ऑफ शॉर्ट वर्किंग. रिकपमेंट ऑफ शॉर्ट वर्किंग साठी किंवा शॉर्ट वर्किंग राईट ऑफ करण्यासाठी ही एंट्री आपण करतो. आणि काय असणार ती एंट्री आपली? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिटेड टू शॉर्ट वर्किंग अकाउंट. म्हणजे शॉर्ट वर्किंग ज्यावेळेस आपण रॉयल्टी वर्किंग टेबल तयार केला, हा बघा, त्यामध्ये जे आपण तिसऱ्या कॉलम मध्ये रिटर्न ऑफ ची अमाऊंट लिहिलेली आहे, ती रिटर्न ऑफ ची अमाऊंट रेकॉर्ड करण्यासाठी या ठिकाणी ही एंट्री केली जाते. त्याला आपण काय म्हणतो? रिकम्पेंट ऑफ शॉर्ट वर्किंग किंवा रिटर्न ऑफ शॉर्ट वर्किंग. आणि काय एंट्री? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिटेड टू short workings account. So these entries are recorded in the books of the lessee according to the situation when royalties are more than minimum rate. अशा प्रकारे या एंट्री आपल्याला लेसीच्या बुक्स मध्ये रेकॉर्ड करायचे आहेत. कुठल्या सिच्युएशन मध्ये? ज्या वेळेस रॉयल्टी या मिनिमम रेट पेक्षा जास्त असेल. सो कुठली तरी एकच सिच्युएशन त्या ठिकाणी स्पेसिफिक इयर साठी तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेली असेल तर तुम्ही सिच्युएशन ओळखून त्या प्रकारे या एंट्री रेकॉर्ड करायच्या आहेत. सो इन द बुक्स ऑफ द लेसी वी हॅव डिस्कस 2 सिच्युएशन व्हेन रॉयल्टीज आर लेस दॅन मिनिमम रेट. ॲट दॅट टाइम दीज एंट्रीज. अँड सेकंड सिच्युएशन व्हेन रॉयल्टीज आर मोर दॅन मिनिमम रेट. ज्यावेळेस रॉयल्टीज या मिनिमम रेट पेक्षा जास्त आहे, ॲट दॅट टाइम दीज एंट्रीज. क्लिअर? सो दीज आर द एंट्रीज इन द बुक्स ऑफ द लेसी. नाउ वी आर गोइंग टू डिस्कस विच एंट्रीज वी हॅव टू रेकॉर्ड इन द बुक्स ऑफ लेसर और लँडलॉर्ड. लेसर किंवा लँडलॉर्डच्या बुकमध्ये कोणत्या एंट्री आपल्याला या ठिकाणी रेकॉर्ड करायच्या आहेत? दोज एंट्री वी आर गोइंग टू डिस्कस हियर. त्या एंट्री या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत. सो सेम ॲज पर द एंट्रीज दोज वी हॅव रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ द लेसी. 2 situations were there. Same 2 situations are here also in the books of lessor or landlord. ज्या वेळेस आपण लेसीच्या बुक्स मध्ये एंट्री रेकॉर्ड केल्या, 2 सिच्युएशन बघितल्या, त्याच 2 सिच्युएशन या ठिकाणी लेसर किंवा लँडलॉर्डला सुद्धा ऍप्लिकेबल असतील. इन दॅट फर्स्ट सिच्युएशन व्हेन रॉयल्टीज आर लेस दॅन मिनिमम रेट. ज्या वेळेस रॉयल्टी या मिनिमम रेट पेक्षा कमी असतील त्यावेळेस कोणत्या एंट्री रेकॉर्ड करायच्या? नंबर 1 व्हेन रॉयल्टी इज रिसिवेबल
ड्यू, ज्या वेळेस रॉयल्टी मिळायच्या ड्यू असतील, बाकी असतील, त्यावेळेस लेसरच्या बुकमध्ये कोणत्या एंट्री रेकॉर्ड करणार. सो फर्स्ट ऑफ ऑल एंट्री लेसीज अकाउंट डेबिट टू रॉयल्टीज रिसिवेबल अकाउंट टू रॉयल्टी सस्पेन्स अकाउंट. कुठली एंट्री रेकॉर्ड होणार ज्यावेळेस रॉयल्टी रिसिवेबल ड्यू आहेत लेसरच्या बुक्समध्ये. लेसीज अकाउंट डेबिट टू रॉयल्टीज रिसिवेबल अकाउंट टू रॉयल्टीज suspense account. Okay, so this first entry is recorded for the royalty receivable due. Then second entry being royalties received, ज्या वेळेस रॉयल्टी या लेसरला मिळालेल्या असतील लेसर कडनं, त्यावेळेस कोणती एंट्री रेकॉर्ड होणार. बँक अकाउंट डेबिट टू लेसीज अकाउंट. कुठली एंट्री रेकॉर्ड होणार या ठिकाणी. बँक अकाउंट डेबिट टू लेसीज अकाउंट. Clear? When royalty is received. And then the last entry, third entry, transfer of royalty receivable to the profit and loss account. म्हणजे जे रॉयल्टी रिसीव्ह झालेल्या आहेत त्या कुठं ट्रान्सफर होतील. रिसिवेबल ट्रान्सफर होतील कुठं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. आणि त्यासाठी काय एंट्री असणार आहे. रॉयल्टीज रिसिवेबल अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. अंडरस्टूड. शेवटची एंट्री कशासाठी केली आपण. रॉयल्टीज रिसिवेबलच्या अमाऊंट कुठं ट्रान्सफर केल्या. P&L अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. आणि त्यासाठी एंट्री काय असेल आपली. रॉयल्टीज रिसिवेबल अकाउंट डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सो दीज थ्री एंट्रीज आर रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ लेसर और लँडलॉर्ड when royalties are less than minimum rate. First entry is what again. When royalties receivable due, the entry is lessee's account debit to royalties receivable account to royalties suspense account. Second entry being royalties received, the entry is bank account debit to lessee's account. And third entry is what. Transfer of royalties receivable to P&L account. And what is the entry. Royalties receivable account debit to profit and loss account. Clear. So these three entries are recorded in the books of lessor or landlord when royalties are less than minimum rate. That is the first situation. And now the second situation, when royalties are more than minimum rate. At that time these entries are recorded in the books of lessor or landlord. आता ज्या वेळेस रॉयल्टी या मिनिमम रेट पेक्षा काय असणार आहेत. जास्त असतील त्यावेळेस लेसरच्या बुकमध्ये लँडलॉर्डच्या बुकमध्ये कोणत्या एंट्रीज त्या ठिकाणी रेकॉर्ड होणार आहेत. सो फर्स्ट एंट्री या ठिकाणी पहिली एंट्री. वेन रॉयल्टीज रिसिवेबल ड्यू, ज्या वेळेस रॉयल्टीज रिसिवेबल या ड्यू असतील. व्हॉट इज द एंट्री रेकॉर्डेड देअर. कुठली एंट्री त्या ठिकाणी रेकॉर्ड होणार. लेसीज अकाउंट डेबिट रॉयल्टी सस्पेन्स अकाउंट डेबिट टू रॉयल्टीज रिसिवेबल अकाउंट. ओके. कुठली एंट्री रेकॉर्ड करतोय आपण. पहिली एंट्री कुठल्या सिच्युएशन मध्ये. ज्या वेळेस आता रॉयल्टी या मिनिमम रेंट पेक्षा जास्त आहे. आणि पहिली एंट्री कशासाठी. रॉयल्टीज रिसिवेबल ड्यू साठी. काय झाली पहिली एंट्री आपली. लेसीज अकाउंट डेबिट रॉयल्टी सस्पेन्स अकाउंट डेबिट टू रॉयल्टीज रिसिवेबल अकाउंट. Clear. Understood. So this is the first entry we have to record there. Clear. Then next entry, second entry, third entry, that is similar as per the previous situation. मागच्या स्लाइड मध्ये जी आपण मागची सिच्युएशन बघितली त्यामध्ये जी क्रमांक 2 क्रमांक 3 ची एंट्री केली होती तीच एंट्री आपल्याला या ठिकाणी रेकॉर्ड करायची आहे. सो व्हॉट इज द एंट्री देअर. बीइंग रॉयल्टीज रिसीव्ह, ज्या वेळेस रॉयल्टी या रिसीव्ह झालेल्या असतील काय असेल एंट्री त्या ठिकाणी. बँक अकाउंट डेबिट टू लेसीज अकाउंट. कुठली एंट्री रेकॉर्ड केली जाईल त्या ठिकाणी. बँक अकाउंट डेबिट टू लेसीज अकाउंट. कशासाठी. ज्या वेळेस रॉयल्टी ही त्या ठिकाणी मिळालेली असेल. क्लिअर. अंडरस्टूड. देन नेक्स्ट ट्रान्सफर ऑफ रॉयल्टीज रिसिवेबल टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. जी काही रॉयल्टी रिसिवेबलची अमाऊंट आहे ती कुठं ट्रान्सफर करणार आहोत आपण. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. त्यासाठी काय एंट्री आहे आपली. रॉयल्टीज रिसिवेबल अकाउंट डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. काय एंट्री रेकॉर्ड केली आपण. रॉयल्टी रिसिवेबल ट्रान्सफर करण्यासाठी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. तर एंट्री रेकॉर्ड झाली आपली रॉयल्टीज रिसिवेबल अकाउंट डेबिटेड टू P&L.
आणि चौथी एंट्री ही सिच्युएशनवर कंडिशनवर डिपेंड असेल. जर ही कंडिशन प्रॉब्लेम मध्ये असेल त्या पर्टिक्युलर इयरला तर ही एंट्री रेकॉर्ड करायची, अन्यथा रेकॉर्ड करण्याची गरज नाही. व्हॉट इज द एंट्री देअर? रिकपमेंट ऑफ शॉर्ट वर्किंग म्हणजेच काय? रायटिंग ऑफ शॉर्ट वर्किंग. द शॉर्ट वर्किंग दोज आर रायटिंग ऑफ बाय द लेसी. लेसीने ज्या शॉर्ट वर्किंग राईट ऑफ केलेल्या असतील त्याच्यासाठी ही एंट्री आपण रेकॉर्ड करणार आहोत आणि एंट्री असणार आहे आपली रॉयल्टीज सस्पेन्स अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस. काय एंट्री रेकॉर्ड केली आपण? रॉयल्टी सस्पेन्स अकाउंट डेबिट टू P&L account. So therefore these entries are recorded in the books of lessor or the landlord when royalties are more than minimum rent. ज्या वेळेस रॉयल्टी या मिनिमम रेंट पेक्षा जास्त असतील तर या एंट्रीज रेकॉर्ड होतील. एकदा परत रिपीट करतो मी. when royalty is receivable due, the entry we have to record lessee's account debit, royalty suspense account debit to royalties receivable account. Second entry being royalties received, bank account debit to lessee's account. Third entry, transfer of royalties receivable to profit and loss account. The entry we have to record royalties receivable account debit to profit and loss account. And final and fourth entry, recoupment of short workings. That is the entry for that royalty suspense account debited to P&L. Okay. So in this way, these are the entries. Those we have to record in the books of the lessee or lessor. अशा प्रकारे या एंट्रीज आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी कुणाच्या बुक मध्ये रेकॉर्ड करायच्या आहेत? लेसी किंवा लेसरच्या बुक मध्ये रेकॉर्ड करायचे आहेत. when we are going to solve the practical problem, at that time you can come to know how to record this entry. Okay, so these are the entries. Now the next point is what? Ledger accounts. Now which ledger accounts we have to prepare? So when we are going to prepare the ledger accounts in the books of the lessee, ज्यावेळेस आपण लेसीच्या बुक मध्ये या ठिकाणी अकाउंट तयार करू तर आपल्याला जनरली कुठले अकाउंट तयार करावं लागतील तर त्या ठिकाणी रॉयल्टीज अकाउंट असेल, शॉर्ट वर्किंग अकाउंट्स असेल आणि लेसर अकाउंट असेल. ज्यावेळेस लेसरच्या बुक मध्ये आपण लेजर्स तयार करत आहोत तर त्यावेळेस आपल्याला जनरली कुठले अकाउंट तयार करावे लागू शकतात? आपल्याला तयार करावे लागू शकतात शॉर्ट वर्किंग अकाउंट किंवा त्या ठिकाणी रॉयल्टीज अकाउंट आणि त्याचप्रमाणे लेसर्स अकाउंट. जनरली हे अकाउंट आपण लेसीच्या बुक मध्ये त्या ठिकाणी तयार करत असतो. आणि जनरली ज्या वेळेस आपण लेसरच्या बुक्स मध्ये म्हणजे लँडलॉर्डच्या बुक्स मध्ये या ठिकाणी अकाउंट तयार करणार आहोत तर आपल्याला कोणते अकाउंट तयार करावे लागतील? या ठिकाणी आपल्याला तयार करावं लागेल लेसीज अकाउंट, लेसीचं अकाउंट, रॉयल्टीज रिसिवेबल अकाउंट, रॉयल्टी रिसिवेबल अकाउंट अँड रॉयल्टीज सस्पेन्स अकाउंट. कुठला अकाउंट? रॉयल्टी सस्पेन्स अकाउंट. तर लक्षात ठेवा ज्या वेळेस तुम्ही लेसीच्या बुक मध्ये अकाउंट तयार कराल तर जनरली तुम्हाला तयार करावं लागू शकतं पहिल्यांदा रॉयल्टी अकाउंट, त्यानंतर शॉर्ट वर्किंग अकाउंट, त्यानंतर लेसर अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस. क्लिअर? ज्या वेळेस तुम्ही लेसरच्या बुक्स मध्ये अकाउंट तयार कराल तर त्यावेळेस तुम्हाला तयार करावं लागेल रॉयल्टीज रिसिवेबल अकाउंट, त्यानंतर रॉयल्टीज सस्पेन्स अकाउंट, त्यानंतर लेसीज अकाउंट आणि त्यानंतर P&L. ओके. तर अशा प्रकारे अकाउंटिंग एंट्रीज, लेसर अकाउंटिंग एंट्रीज आणि लेजर्स अकाउंट तुम्ही लेसी आणि लेसरच्या बुक मध्ये तयार करायचे आहेत. when you are going to solve the practical problem, ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू प्रिपेअर द रॉयल्टी वर्किंग टेबल. पहिल्यांदा काय करावं लागेल? रॉयल्टी वर्किंग टेबल तयार करावं. त्यानंतर यू हॅव टू रेकॉर्ड द एंट्रीज इन द बुक्स ऑफ द लेसी ऑर लेसर. लेसीच्या किंवा लेसरच्या बुक मध्ये तुम्हाला एंट्रीज करायची आहे. देन यू हॅव टू प्रिपेअर द लेजर अकाउंट्स इन द बुक्स ऑफ द लेसी ऑर द. ओके, अंडरस्टूड? सो डिअर स्टुडंट्स, this is all the theoretical point related to the royalty accounts. तर अशा प्रकारे हे रॉयल्टीच्या संदर्भातले सर्व theoretical point आहे. I hope all the information I have given in this video that should be understood by you in very well manner. जी काही माहिती रॉयल्टी अकाउंटच्या संदर्भात, रॉयल्टीच्या थेरीच्या संदर्भात मी या ठिकाणी सांगितलेली आहे, नक्कीच ती सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित प्रकारे समजलेली असेल अशी मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना विनंती करतो की तुम्ही जरूर माझे यूट्यूब चॅनल प्रोफेसर विक्रांत पालटशा शेअर करा की जेणेकरून अशा प्रकारचे आणखीन
जास्त व्हिडिओ तुम्हाला मिळू शकेल. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ मॅक्झिमम जास्तीत जास्त त्या ठिकाणी जरूर शेअर करा. माझं यूट्यूब चॅनल जरूर शेअर करा. धन्यवाद.